आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडीला काल ब्रेक लागलेला आहे। म्हणजे आज सकाळचा ब्रेक जो सगळ्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये ब्रेकिंग न्यूज झालेलं आहे। नेमकं घटना घडली अशी की मनोज जरांगे पाटील गेल्या 2-3 महिन्यापासून आरक्षणासाठी आपल्या मागण्यावरती ठाम होते। म्हणजे जालना जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल आणि मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही येताना आरक्षण घेऊन येऊ, त्यासाठी ठाम होते। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र झाला होता आणि त्या उत्सवात सरकारने आरक्षण जाहीर केलं, काही मागण्या मान्य केल्या। त्या मागण्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। ह्या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज म्हणजे लाडफांगी सर्कलमधले प्रत्येक गावागावातून आज या ठिकाणी मराठा समाज छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आपल्या मराठा समाजाच्या काय भावना होत्या आरक्षणाविषयी ते आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी अर्जुन शेळके आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण काय सांगणार मराठा समाजाला ज्या मागण्या होत्या त्या आरक्षणाविषयी त्या पूर्ण मान्य झाल्या, सर्व चर्चा आहे, तर आपण काय त्याविषयी बोलणार आहे? आज आपण बघतो की मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे। पूर्वीपासून शेती करत आलेला आहे। शेतकरी समाज असल्यामुळे पूर्वी प्रत्येक मराठा समाजाला शेती भरपूर होती। कालांतरानं ती डिवायडेशन झाली, त्याची वाटण्या झाल्या, काही विकल्या गेली, काही डेव्हलपमेंटमध्ये गेली, त्याच्यामुळे शेती कमी झाली, अल्प उदाहरण झाला। त्या शेतीवर त्याचा उदरनिर्वाह होत नाही आणि अशातच शिक्षणासाठी लागणारा खर्च तो त्याला पेलवत नव्हता। त्याच्यामुळे शिक्षणापासून शेतकरी हा मराठा समाज वंचित राहायला लागला, नोकरीपासून वंचित राहायला लागला। आणि आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आरक्षण उभं केलं, त्या आरक्षणाला सर्व मराठा समाजानं 100% पाठिंबा दिला आणि त्या मनोज जरांगे पाटलाच्या यांच्या नेतृत्वावर आज शासनानं मराठा समाजाला आरक्षण दिलं। आज खरंच मराठ्यासाठी एक सोन्याचा दिवस आज उजाडला आणि मराठा समाजाला गोरगरीब जो मराठा समाज आहे त्याला न्याय मिळेल, त्याला नोकरीत आरक्षण मिळेल, त्याला शिक्षणात सवलत मिळेल, तो शिकू शकतो आणि नोकरी लागू शकतो किंवा त्या शिक्षणाच्या जोरावर व्यवसाय करू शकतो। त्यामुळं जरांगे पाटलाचे आम्ही खूप आभार मानतो आणि जरांगे पाटलापर्यंत सोबत आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि सरकारचे सुद्धा खूप आम्ही धन्यवाद मानतो। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। तर आता मराठा समाजाविषयी ज्या भावना होत्या आणि त्या आरक्षण म्हणजे ज्या मागण्या मान्य झालेल्या आहे, तर सर्वांना शुभेच्छा थांबतो। जय महाराष्ट्र।